नमस्कार. जानकीने राहुल आणि शर्वरीला चांगली चेतावणी दिलेली असते. तिने सांगितलेलं असतं, पुढच्या 24 तासात पैसे माझ्या समोर पाहिजेत आणि जर का नसले तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. इकडे सगळे गावकरी खूपच पेटून उठलेले असतात. ते जानकीवरती नको नको ते आरोप करत असतात. तेव्हा ऋषिकेश गावकऱ्यांना म्हणतो, तुमचा तर जानकीवरती विश्वास आहे ना? जानकी कधीच कोणाचे पैसे खाणार नाही. बाजार समितीच्या ऑफिसमधून पैसे कसे गायब झाले हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. तेव्हा त्यातील एक गावकरी म्हणतो, असं कसं ऋषिकेश दादा तुम्ही बोलताय? ऋषिकेश दादा, तुम्हाला समजतंय का? बाजार समितीच्या ऑफिसमधून पैसे गायब झालेत आणि ते कसे झाले हे तुम्हाला माहिती नाही का? ऋषिकेश दादा, चावी तर तुमच्या बायकोजवळ होती. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हो, चावी माझ्या बायको जवळच होती, पण तुमचा तर जानकीवरती विश्वास आहे ना. इतके वर्ष तुम्ही जानकीला तर ओळखता ना, मग असं कसं काय वागू शकता? जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा. तेव्हा मात्र मोठ्यानी गावकरी म्हणतात, अहो, आमचा जानकीताईंवरती विश्वास आहे, आम्ही कुठे नाही म्हणतो, पण पैसे तर जानकीताईंच्या हातात चावी असतानाच गायब झालेत ना, मग आम्ही तरी काय करणार? आणि प्रत्येक वेळेला विश्वास विश्वास हा शब्द नाचवू नका. हो, आमच्या गावकऱ्यांचा तर जानकीताईंवरती पूर्ण विश्वास आहेच, आम्ही कुठे नाही म्हणतो, पण कितीही काही झालं तरी बाजार समितीच्या ऑफिसमधून पैसे गायब झाले हे तुम्हाला कळतंय ना, तरी सुद्धा तुम्ही असं का बोलताय ऋषिकेश दादा? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, मला समजतंय, मला काही कळत नाही अशातला भागच नाहीये, सगळं कळतंय, पण प्लीज तुम्ही जानकीवरती नको ते आरोप करू नका. तेव्हा जानकी बोलते, मला कळतंय तुमचं काहीही चुकत नाही आहे, तुम्ही अजिबात काळजीच करू नका. पुढच्या 24 तासात तुमचे पैसे तुमच्या समोर असतील. हे ऐकल्यानंतर मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो, जानकी तू काय बोलतेस, कळतंय का तुला? जानकी, आपण पैसे कुठून आणणार आहोत? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका, पैसे आपण कुठूनही आणू, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि मी शब्द दिलाय ना म्हटल्यावरती तर नाहीच नाही. इकडे जानकी ऋषिकेश सगळेजण घरी आलेले असतात. त्याच वेळेला ऋषिकेश जानकीवरती मोठ्याने आवाज चढवतो. तो जानकीला बोलतो, जानकी काय चाललंय तुझं? अगं, त्या लोकांसमोर नको ते बोलायची गरजच काय होती तुला? जानकी, तू हे सर्व का बोललीस? तुला कळतंय का अशा तुझ्या वागण्याने काय होणार आहे? अगं, तू 24 तासाच्या आत पैसे आणशील असं सांगितलंस, पण 24 तासाच्या आत पैसे कुठून आणणार आहेस तू? तेव्हा मात्र तिथे शर्वरी आणि राहुल सुद्धा असतात. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही काळजीच करू नका, मी तुम्हाला सांगते ना, पैसे 24 तासाच्या आत सर्वांसमोर असतील. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी नको त्या गैरसमजात राहू नकोस. तुला कितीतरी वेळा मी सांगण्याचा प्रयत्न केलाय जानकी, तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय. जानकी, तुला काही गोष्टी कळतच नाहीयेत. अगं, तू आत्ता बाजार समितीच्या ऑफिसमध्ये यायला लागलीस. अगं, ती लोक कशी आहेत, कशी आपल्यावरतीच पलटवार करतात तुला नाही माहिती. आता त्यांचा तुमच्यावरती विश्वास असेल, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी, एकदा जर का ती खवळली ना तर मात्र त्यांना सांभाळणं पूर्णपणे कठीण जातं. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश मला कळतंय, मला सगळं काही समजतंय, या सर्व गोष्टींचा अंदाज माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त असणार याची मला तर खात्रीच आहे, मी नाही बोलतच नाही, पण ऋषिकेश प्लीज हे सर्व प्रकरण मला माझ्या पद्धतीने हाताळू देत ना. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, तू उगाचच नको तिथे शहाणपणा करतेस. जानकी, नवरा म्हणून माझं कर्तव्य होतं तुला सगळं समजावून सांगणं, पण जर का तुला स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्यायचा असेल तर मग मी काहीच करू शकत नाही. तेव्हा सुमित्रा बोलते, जानकी काय चाललंय तुझं? अगं ऋषिकेश जर का काही गोष्टी सांगत असेल तर ऐकत जा ना. तेव्हा जानकी बोलते, या वेळेला मला कोणाचंच काही ऐकायचं नाही. ऋषिकेश, तुम्हाला माझा राग आला असेल तर येऊ देत, पण एकच गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश, मी जे काही करते ते आपल्याच घराच्या भल्यासाठी. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी तुझी इच्छा,
आणि ऋषिकेश तिथून निघून गेलेला असतो. तेवढ्यात मात्र जानकी शर्वरीच्या जवळ जाते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी वंश, शेवटची ताकीद देऊन ठेवतेय तुम्हाला, माझ्याशी डबल गेम करण्याचा प्रयत्न करू नका. जर का तुम्ही तसा दोघ जण विचार जरी करत असाल ना, तरी जानकी ऋषिकेश रणदिवे तुमची कशी वाट लावेल हे तुम्हाला माहिती सुद्धा नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, पण जानकी वहिनी तू असं का वागतेस? तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, आत्ताच तुमच्या झिंजा उपटत तुम्हाला फरफटत सगळ्या गावकऱ्यांसमोर मी उभं करेन आणि बाजार समितीच्या ऑफिसमधनं तुम्ही पैसे चोरलेत हे सर्वांना ओरडून ओरडून सांगेन. पण काय आहे ना, शेवटी मला माझ्या नानांची काळजी, माझ्या नानांना वाईट वाटायला नको म्हणून मी गप्प आहे. कारण कितीही काही झालं तरी स्वतःच्या मुलीच्या अब्रूचे धिंडवडे असे चव्हाट्यावर काढलेले त्यांना कधीच आवडणार नाही. आणि त्यांची मुलगी बाजार समितीच्या ऑफिसमधनं चोरी करते हे जर का सगळ्या गावकऱ्यांसमोर आलं तर त्यांची इज्जत काय राहिली. म्हणून मी माझ्या स्वतःच्या मनाला सांभाळलंय, थांबवलंय, कळतंय का तुम्हाला? पण शर्वरी वंश, याचा अर्थ असा नाही की मी हतबल आहे. जर का वेळ पडली तर खरोखर तुमच्या झिंजा उपटत तुम्हाला गावकऱ्यांसमोर उभं करेन आणि त्यावेळेला माझ्या नानांना माझा अभिमान सुद्धा असेल. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, जानकी वहिनी प्लीज प्लीज तू असं काही करू नकोस. जानकी वहिनी, आम्ही पैशांची सोय करतो, पैसे वेळच्या वेळी तुझ्या हातात असतील. तेव्हा जानकी बोलते, मला पैसे आत्ताच्या आत्ता ताबडतोब माझ्या हातात पाहिजेत. तेव्हा मात्र शर्वरी आणि राहुल एकमेकांकडे बघत असतात. इकडे राहुल शर्वरीला म्हणत असतो, ही जानकी स्वतःला खूपच स्मार्ट समजते, पण काही हा ओव्हर स्मार्टपणा मला खाली उतरवायचा आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, काय चाललंय तुमच्या दोघांचं आणि कुणाचा ओव्हर स्मार्टपणा तुम्हाला उतरवायचा आहे? तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो, दादा अरे त्यांचं काहीतरी चालू असेल. त्यावेळेला राहुल बोलतो, काही नाही, अहो ज्यांनी कुणी पैसे चोरलेत ना त्याची लायकी त्याला दाखवायची आहे, त्यामुळे जानकी वहिनींना सगळ्यांचंच ऐकून घ्यावं लागतं ना, याचं वाईट वाटतंय. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, याचा विचार करायची तुम्हाला गरज नाही, आता सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित. मात्र जानकी तिच्या बेडरूम मध्ये असते, ती खूप विचार करत असते. ती म्हणत असते, ऋषिकेश मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आला असणार. ऋषिकेश मी पहिल्यांदा तुमच्या विरोधात जातीये, पण काय करू, माझ्याकडे पर्यायच नाहीये. ऋषिकेश मी जर का तुम्हाला शर्वरी वंशंचं हे काम सांगितलं तर तुम्हालाच खूप वाईट वाटेल, म्हणूनच तर माझ्या मनाची खूपच घालमेल होते. ऋषिकेश मला कळतच नाही आहे की मी काय करावं ते. तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो, जानकी एवढंच जर का तुला वाटतं तर स्वतःच्या नवऱ्याचा ऐक ना. जानकी तू असा विचारच का करतेस? तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही माझं ऐका ना, तुम्ही माझं का ऐकत नाही यार? ऋषिकेश तुम्ही जर का माझं ऐकलं तर बरं होईल. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी मी आजपर्यंत तुझं सगळं काही ऐकत आलो, पण आज मी तुला म्हणतोय की तू माझं ऐक. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश जाऊ देत, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतीलच, पण तुम्ही मात्र आता माझं काहीच ऐकणार नाही आहात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, 24 तास ओलांडून गेलेले असतात, पण शर्वरी आणि राहुल जानकीच्या हातात पैसे देत नाहीत. त्यामुळे सगळे गावकरी पेटून उठलेले असतात. सगळे गावकरी रणदिव्यांच्या घराबाहेर आलेले असतात आणि ते मोठमोठ्याने जानकीच्या नावाने घोषणा देत असतात. त्यावेळेला ऋषिकेश संपूर्ण रणदिवे कुटुंब बाहेर आलेलं असतं. जानकी त्या सगळ्यांना थांबवत असते. जानकी म्हणत असते, मला कळतंय, मला समजतंय, पण मी काय करू, माझ्याकडे कोणताच पर्याय नाहीये. प्लीज प्लीज मला समजून घ्या ना, तुम्ही असा विचार सुद्धा मनात आणू नका. त्यावेळेला मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी म्हणूनच मी तुला सांगत होतो, लोकांना नको ती आश्वासनं देऊ नकोस, पण तू मात्र माझं ऐकलं नाही. जानकी तू स्वतःचं तेच खरं केलंस आणि घेतलास ना स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून. जानकी किती वेळा मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला, असं नको वागूस, पण नाही, तुला तर असंच वागायचं असतं ना. आता काय करणार आहेस, बोल जानकी बोल. तेव्हा मात्र जानकी बोलते, काय करू मी, माझ्या हातात तर काहीच नाहीये.
त्यावेळेला गावकरी खूपच चिडलेले असतात आणि ते जानकीच्या तोंडाला काळं फसायला जातात. जानकी मोठ्याने ओरडते. ऋषिकेश संपूर्ण रणदिवे कुटुंब हादरलेलं असतं. शर्वरी आणि राहुल मात्र एकमेकांकडे बघत असतात. त्यावेळेला राहुल शर्वरीला बोलतो, शर्वरी, आपण पैसे दिले तर नाहीत, पण जानकी बहिणींनी जर का आपलंच नाव यांच्या समोर घेतलं तर? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, असं काही होणार नाही, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. कारण राहुल, काहीही झालं ना तरी आपल्या घराची इज्जत जानकी बहिणी चव्हाट्यावर आणणारच नाही. ती माझं नाव सगळ्यांसमोर घेणारच नाही. तेवढ्यात मात्र खूपच मोठा असा ट्विस्ट मालिकेत आलेला असतो. नानांनी चक्क येऊन त्या गावकऱ्यांचे दोन्ही हात धरलेले असतात आणि त्यांना म्हणत असतात, हिम्मत कशी झाली माझ्या सुनेच्या तोंडाला काळं फसायची. नानांचा तो जबरदस्त आवाज ऐकून सगळ्यांचे पाय थरथरायला लागतात. कारण नाना तर या जगातच नाही आहेत. मग जिवंत नानांना बघून सगळ्यांचे चेहरे साप उतरलेले असतात. जानकी मात्र नानांकडे बघतच राहते. शर्वरी आणि राहुल तर घाबरलेले असतात. त्याच वेळेला नाना गावकऱ्यांना जोरात ढकलून देतात. त्यावेळेला लगेच गावकरी बोलतात, नाना तुम्ही जर का जिवंत आहात तर तुम्ही इतके दिवस होतात कुठे? तेव्हा नाना बोलतात, काय करणार, आपलीच माणसं जर का आपल्या जीवावरती उठली तर मला शांतपणे लपून राहावं लागतच होतं ना. तेव्हा लगेच गावकरी बोलतात, म्हणजे मग तुम्ही जर का लपून होता तर आता तुम्ही का बाहेर आलात? तेव्हा लगेच नाना बोलतात, कारण माझ्या या लेकीला माझी गरज होती, म्हणूनच मी कदाचित बाहेर आलो. जानकी, मला कळून चुकलं की तुला माझी गरज आहे, म्हणून मला सगळ्यांसमोर यावं लागलं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, नाना, पण आपलं काय ठरलं होतं, तुम्ही बाहेर यायचं नाही म्हणून. नाना, मी माझ्या पद्धतीने हे सगळं हाताळणार होते ना, मग तुम्ही बाहेर यायची गरज काय होती? त्यावेळेला नाना बोलतात, जानकी, आता तू कसं हाताळणार होतीस? ऋषिकेशने सुद्धा हात काढून घेतला होता. खरं सांगायचं तर ऋषिकेशनी तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे होतं. जानकी जर का 24 तासाच्या आत पैसे देईन बोलतीये तर नक्की जानकीला काहीतरी माहीत आहे हे ऋषिकेशला समजायलाच पाहिजे होतं. पण ऋषिकेशला मात्र ते समजलंच नाही. मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. काय करावं तेच मला कळत नाहीये. पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली, ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मलाच नीट कराव्या लागणार. तेव्हा शर्वरी आणि राहुल तिथनं पळत असतात. त्याच वेळेला नाना शर्वरीचा हात सर्वांसमोर धरतात आणि सणसणीत थोबाडीत मारतात. तेव्हा सुमित्रा बोलते, अहो काय करताय तुम्ही, स्वतःच्या मुलीलाच मारलत. अहो असं का केलं तुम्ही, काय मिळालं तुम्हाला हे सर्व करून? तेव्हा नाना बोलतात, सुमित्रा, ज्या मुलीला लहानाचं मोठं केलंस, आपले संस्कार आपण तिला दिले, पण ते संस्कार निभावणं मात्र तिला जमलं नाही. तिने स्वतःच्याच बापाला मारण्याचा प्रयत्न केलाच, पण आज बाजार समितीच्या ऑफिसमधून पैसे चोरून तिने जानकीला मात्र सगळ्यांसमोर तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केला. जानकीने शर्वरीला ताकीद दिली होती 24 तासाच्या आत पैसे द्यायचे म्हणून, पण शर्वरीने मात्र ते पूर्ण केलं नाही. आणि मला मात्र आता याच गोष्टीचा खूप त्रास होतोय. का ही अशी वागते, का प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करते? आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. आता सगळं काही संपल्यातच जमा आहे असं मला वाटायला लागलंय. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी बोलते, नाना बस, आज या मुलीसाठी तुम्ही माझ्यावरती हात उचललात. या मुलीसाठी कोण आहे, कोण समजते स्वतःलाही, तिची लायकी तरी आहे का? तेव्हा लगेच मोठ्यानी नाना बोलतात, स्वतःचं तोंड बंद ठेव. तेव्हा शर्वरी बोलते, का मी माझं तोंड का बंद ठेवायचं? मला तर आता हा विषयच वाढवायचा नाहीये. हा विषय आता इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. प्लीज हे सर्व आत्ताच्या आता बंद करा, नाहीतर नको ते होईल. नाना, तुम्ही स्वतःच्या मुलीची इज्जत चव्हाट्यावरती आणताय. तेव्हा नाना बोलतात, लाज वाटते मला तुला माझी मुलगी म्हणायची. कोण आहेस, कोण तू? तुझी लायकी तरी आहे का?
माझ्या समोर तरी उभं राहायची. आता माझ्या समोर उभं राहायची गरजच नाहीये. शर्वरी आणि राहुल आत्ताच्या आता पैसे द्या, नाहीतर तोंड घशी आपटाल. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, नाना तुम्ही काय करताय कळतंय का? त्यावेळेला जानकी नानांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी तुला जर का हे सर्व माहिती होतं तर तू माझ्याशी बोलायचं होतं ना. तेव्हा जानकी बोलते, कसं बोलणार होते मी तुमच्या समोर? तुम्हीच सांगा ना, कसं बोलणार होते? तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला असतात ऋषिकेश, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलाच नसतात ऋषिकेश. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचं तेच खरं केलं असतात. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, असं काही नाहीये. तेव्हा लगेच जानकी बोलते, बस आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही. तुमच्या समोर सगळं काय ते आलंय आणि आता तुम्हाला कळून सुद्धा चुकलंय ना. मग आता तर शांतच राहा तुम्ही, उगाच नको त्या गोष्टी वाढवूच नका. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, शर्वरी अगं हे सर्व तू का केलंस? आणि मी मात्र जानकीला बडबडत होतो, पण आता मात्र मला कळून चुकलं. त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी वंश हे जर का पैसे तुम्ही मला वेळेवर दिले असते तर बरं झालं असतं, पण शर्वरी वंश तुम्ही मात्र हे पैसे मला वेळेवरती दिलेच नाही. पण आता मात्र सगळं काही संपलं. तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, शर्वरी आत्ताच्या आता पैसे दे. आणि जानकी नाना जिवंत आहेत हे तू माझ्यापासून का लपवलंस? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश कारण काही गोष्टी तुम्हाला नाही माहिती. नाना जिवंत आहेत हे मला लपवावं लागलं, नाहीतर नानांच्या जीवाला धोका होता. तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघतच राहतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर नाना जिवंत असल्यामुळे आता मालिकेत काहीतरी नवीन पाहायला मिळणार का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.